हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदर अशी दिवसाची छान अशी एक मस्त सुरुवात झालेली आहे एका पॉझिटिव्ह छान अशा कुठल्या तरी थॉट बरोबर. तर आज मस्त असं नाश्त्यामध्ये ना मी बनवत आहे उडीद वडा बघा. तर उडीद वडा बनवण्यासाठी ना मी काय केलं, तर रात्रीच डाळ भिजायला घातली होती उडदाची. आता कोणी रवा पण मिक्स करतं, पण मी नाही मिक्स केला. आणि रात्री डाळ भिजत घातली आणि सकाळी मिक्सरमध्ये न पाणी टाकता ती वाटली. न पाणी टाकता म्हणजे काय, पाणी घोट घोटभर टाकावंच लागतं आणि सारखं सारखं त्याला चमच्याने असं कडाला चिकटलेलं मिक्सरच्या भांड्याला ते आतमध्ये हे करावं लागतं, तेव्हा सगळं व्यवस्थित वाटलं जातं. डाळ सगळी वाटून घेतली, त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा टाकते बघा आणि कोथिंबीर टाकते. हिरवी मिरची मी नाही टाकत, छान लागते त्याच्यामध्ये, पण ध्रुव खात नाही हिरवी मिरची टाकली की. मग एखादं तरी घासामध्ये त्याला लागलं की तो लगेच फेकून देतो, मग खातच नाही. तिखटे 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 म्हणून लगेच किती त्याला त्यातली मिरची काढून दिली ना तरी पण तो नाहीच खात. तर मी ती हिरवी मिरची मी टाकत नाही. नाही ते हिरवी मिरची मला आवडते त्याच्यात टाकलेली. छान असं सगळं मिक्स करून घेते बघा. तर याला मेदूवडा सुद्धा म्हणला जातो, पण मी उडीदवडा मेदूवडा असं काही म्हणते, पण स्पेशली मी उडीदवडा म्हणते. तर छान बघा, असं गोल आकार येत नाहीत ना, त्याच्यामुळे ही एक मस्त अशी टेक्निक आहे, गेल्या कित्येक वर्षापासून मी वापरते. आपली जी भाजीची पळी आहे ती घेतली आहे बघा, ती पळी पाण्यात बुडवली आणि त्याच्यावरती पहा पाण्याच्या हाताने अलगत असा एक उंडा करून मध्ये फक्त बोटाने थोडंसं फिरून घेतलं, होल पाडून घेतलं आणि लगेच पाण्यात सोडलं. एकदम इझी पद्धतीने होते, याला कुठल्याही प्रकारचं मशीन मोल्ड वगैरे लागत नाही. हाताने बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि फक्त त्याला चित्र करून घ्यायचं मध्ये आणि लगेच असं उलटा करून पाण्यात टाकायचा. भारी टेक्निक येत आहे ना. फक्त ते जो पळी आहे ना आपली, त्याला थोडंसं तेल किंवा मग पाणी थोडंसं लावलं तरी चालेल. पाण्यापेक्षा तेल लावा तुम्ही. मला पाण्याची सवय झालेली आहे, त्याच्यामुळं थोडंसं केअरफुली मी करते. तुम्ही तेल लावा, नाहीतर उडायचं सगळं तापतं तेल अंगावरती. ते बघा, पण पाण्याचा हात थोडासा लावाच लागतो, नाही तर डाळ कसं त्याच्यात आपण पाणी वगैरे जास्त टाकलेलं नाही ना, तर ते करायला थोडासा प्रॉब्लेम जातो. 1-2 वेळा प्रॅक्टिस केली की तुम्हाला येऊन जाईल. जास्त काय अवघड नाही आहे, फक्त पहिल्यांदा करताना थोडंसं वाटतं, पण काही नाही, सोपं आहे बघा, पटकन होऊन जातं. तर अशा पद्धतीने बघा मेदूवडे मी बनवत असते. कुठल्याही प्रकारचं मोल्ड म्हणा किंवा जास्त एकदम घट्ट असं पीठ जरी केलं ना तर ते पिठाळ पिठाळ लागतात आतमध्ये, त्याच्यामुळं घोट घोट पाणी मी टाकते, जास्त नाही. ते सॉफ्ट पण होतात मस्त, वरनं क्रिस्पी आतमधनं एकदम सॉफ्ट आणि खायला पण टेस्टी लागतात. म्हणजे असं थोडक्यात निस्ता जरी खाल्ला ना तर घशामध्ये ना असं एकदम गुचकी लागल्यागत होतं किंवा मग असं तोतरा बसल्यागत होतं, तर तसं होत नाही. त्यामुळे अशा कन्सिस्टन्सीचं मी पीठ कालवत असते. काही काही जण याच्यामध्ये रवा पण ॲड करतात, पण मी नाही आवडत मला रवा. फक्त उडीद डाळीचंच मला हे वडे आवडतात, तर मस्त लागतात. सांबर बी साईडला तयार आहे, उकळतंय. सांबर अगोदर करून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणलं हे वडे गरम गरम करावेत, कारण मग गरम गरम मस्त सगळेजण नाश्ता करतात. कारण आजकाल मस्त असा कंटिन्यू हलकासा पाऊस येतो. आम्हाला तर चांगला पाऊस होतच नाही आहे, हलका हलकाच पाऊस चालला आहे. पण त्याच्यामध्ये ना खाण्याचं एवढं वेगळं वेगळं माणसाला खाऊ वाटतं ना. भारी भारी बाहेर पाऊस चाललाय, कुठं भजे असं काहीतरी चटकमटक खाऊ वाटतं पावसाच्या वातावरणात बघा. तर त्यामुळे म्हणलं चला आज उडीदवड्याचं हे मेदूवडे भरपूर दिवस झाले मी बनवले नव्हते, चांगले 2-3 महिने झाले ते. त्याच्यानंतर आत्ता बघा योग आलाय. तर छान असं इकडे सांबरसुद्धा बघा उकळते. मस्त असे मेदूवडे पण तयार आहे. चटणी राहून गेली, नारळ नेमकं संपलाय. आता झाडाला खूप सारे नारळ येतं, पण त्याचं फोडण्याचं थोडंसं प्रक्रिया थोडी अवघड आहे आणि ती मला येत नाही. नेमकं तुमची दाजी पण थोडंसं वॉकिंगला गेलेत, त्याच्यामुळे म्हणलं असू द्या. त्यानंतर दुपारच्या जेवणाची पण तयारी बघा इथं चाललेली आहे. तर आज ना थोडंसं स्वातीच्या आवडीचं स्पेशल सॅलड बनवावं म्हणलं, कारण काय आहे ना की अशा याच्यामध्ये सॅलड खाल्लेलं तर खूप चांगलं असतं. गाजर, मुळा, बीट, परत पुन्हा कांदा, टोमॅटो, काकडी हे सगळं पोटामध्ये गेलंच पाहिजे. पण तिला ना लाल सॅलड फार आवडतं. म्हणजे जेव्हा का आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर तंदुरी बरोबर आपल्याला मिळतं, किंवा मग अजूक बऱ्याचशा याच्यामध्ये मिळतं, ज्याला लच्छा प्याज पण म्हणतात बघा हिंदीमध्ये. तर ते सॅलड आवडतं तिला, कारण मी एकदा केलं ना तर तिने लय आवडीने खाल्लं होतं आणि त्याच्यानंतर घरात कंटिन्यू होतं. मग तिला खाऊ वाटलं की ती म्हणतं सीताई बनव आपल्याला. तर भरपूर कांदे बघा पातळ असे मी कट करून घेतले तिथं. त्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. खरं तर ना जेवणामध्ये ना जेवणापेक्षा जर चांगल्या क्वांटिटीमध्ये आपण सॅलड खाल्लं ना तर कधीच आपली जाडी म्हणा किंवा वेट गेन होत नाही. सॅलडचं जेवढं प्रमाण जेवणामध्ये असेल तेवढं चांगलं, पण आपण कंटाळा करतो, अशी गोष्ट होतात. काही दिवस असं होतं की
माझ्या जेवणामध्ये फक्त आणि फक्त सॅलड राहायचं. एकदम बाकीचं जी भाजी चपाती ती कमी क्वांटिटीमध्ये राहायची. म्हणजे ज्यावेळेस मी वजन कमी करत होते त्यावेळेस. पण आता अंधो काही पण असो, फक्त खाण्याचं काम चाललेलं आहे सध्या. पण तरीही असं वाटतं की थोडंसं वजन वाढलं आहे, थोडं कमी करावं असं प्रत्येकाला वाटतं आपलं जर वेट वाढलं तर. कारण काय असतं की कुठलाही ड्रेस म्हणा, साडी म्हणा, वजन मापात असलं तरच छान दिसतं, नाहीतर मग ते आवाढव्य दिसतं. तर सगळं सालन मी एका ह्याच्यामध्ये काढलं आहे बघा. आणि याच्यामध्ये मी कोबी पण टाकणार आहे, कारण कोबी पण भारी लागतो. बीट असलं ना तर बीट पण छान लागतं, पण नेमकं बीट नाही आहे आता, संपलेत. पातळ पातळ कोबी असा कट करून घेतला ना तर तो पण मस्तच लागतो याच्यामध्ये. आणि खरं तर आहे ना, कोबी कच्चा खाल्लेला पण फार चांगला असतो. हिरवा अगदी कवळा असला ना तर मग तो छान लागतो. पण हा कसा आता आणलेला फ्रीजमध्ये 5-6 दिवस झाले, बाजारात ना आणल्या फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी जर असं कोबीचं सॅलेड वगैरे केलं ना तर भारी लागतं. आणि कोबीचे पकोडे पण लय छान लागतात बरं का ताईंनो. म्हणजे ह्या कोबीचे आहे ना भजे पण भारी लागतात. एखाद दिवशी मी ती रेसिपी तुमच्याबरोबर नक्की शेअर करून, एवढी टेस्टी आणि भारी लागतात ना हे. नक्की येत्या 1-2 दिवसामध्ये शेअर करेल मी. इथे याच्यामध्ये पहा, मी थोडंसं लाल तिखट, चाट मसाला, एक लिंबू पिळून घेतलं आहे बघा, आणि थोडीशी जिरा पावडर टाकलेली आहे. नेमकं मसाला टाकायच्या वेळेस मोबाईल स्विच ऑफ झाला तर तोपर्यंत मी करून घेतला. आणि कोथिंबीर टाकलेली आहे पहा. छान असं चटकमटक सॅलेड तयार झालेलं आहे. फक्त आता याच्यामध्ये कमी आहे ती बीटची. बाकी सगळं याच्यामध्ये मी काकडी वगैरे सगळं कट करून टाकलेलं आहे बघा. थोडं थोडं कोबू, काकडी, कांदा, टोमॅटो, बीट नाही आहे फक्त. तर मस्त झाले. मी टेस्ट पण केलं, कारण मला पण लय आवडतं. ही मिरची लाल दिसते तुम्हाला, पण ही काश्मीरी रेड चिली आहे. तिखट नसते अजिबात, एकदम फक्त रंगाला थोडीशी असते, पण तिखट नसते. तर भारी सॅलेड आहे हे, मस्त लागतं. घरामध्ये आमच्या कायम बनवलं जातं हे, कारण सगळ्यांनाच आवडतं. तुमच्या दाजींना पण आवडतं. बघा ताईंनो, 5-5:15 वाजले आणि जणू काय असं वाटायला लागलंय की बापरे किती काय म्हणतात ना, जास्त टाइम गेलाय की काय. तर आज जरा स्टुडिओवरून लवकर आलतो आम्ही घरी, कारण आभाळाचं वातावरण बघून म्हणले एकदा का पाऊस लागला का मग तर आपल्याला घरी जाताच यायचं नाही. तर मग लवकर घरी आलेलो बघा. तर मस्तपैकी आज दाजी पण लवकर घरी आलेले, तर आम्हाला म्हणत होते चला बाहेर तुम्ही आज, तर आपण जाऊ मूवी पाहायला. तर मग पावसाचं वातावरण बघून मग नाही हा करता मग कॅन्सल करून टाकला आम्ही. तर मग आता संध्याकाळी काय बनवायचं याची पंचायत पडली. इकडं ताई कोथिंबीर इकडं आली मस्तपैकी बघा. तुमचे छोटे भाऊजी होते त्यावेळेस त्यांनी टाकला होता भाजीपाला, तर ते कोथिंबीर इकडं बघून मला असं वाटतं कच्चीच खावा का काय. म्हणजे एवढी सुंदर म्हणजे गावरान कोथिंबीर आहे, आणि त्याला ना स्मेल पण इतका सुंदर आहे याला की बापरे. म्हणजे खरंच आता याच्या आहे ना, अजून थोडी ताई 4-5 दिवसांनी मोठी झाली ना, आपण याच्या वड्या बनवू. आणि बघ वरणामध्ये वगैरे वरून टाकायला कसली सुंदर बघा. वाव, बघूनच बघ वरणाला. आणि मस्त हे म्हणले मस्त छान असे कुरकुरीत कांदा भजे कर, कारण आलेत लवकर तर हिला पण खाऊ वाटले. म्हणलं मग चला सगळ्यांची चंगळ होईल, करूयात मस्त. पोरं पण म्हणतात भूक लागली. तर मग आता मस्तपैकी भाज्याला ते कोथिंबीर थोडी टाकताय. त्याच्यानंतर बघा ताई उपटती तर इकडे बघू काय काय आले, कारण इकडे चक्करच नाही मारली. असं चिक्कल होतो ना, इकडे यायचं मनच नाही झालं बघा. तर इथं काय लावलंय काय ग ताई, हे काय दिसतंय, मिरच्या. पण यांनी ना लय दाट लावलंय बरं का ताई. पण बरं आहे, जसं येतील तसं येतील, आपल्या अडचणीच्या टायमाला तर कामा येतेच ना. तर मस्तपैकी याला मिरच्या येणार आहेत बघा. याला खत आणून टाकूताय आपण. आमच्या ऍपलचं झाड बघा कसलं भारी फुटलंय. हा बघ पान बघ याला कसलं मस्त फुटलेत ना. ऍपलच्या झाडाचं आपला अगं पेपरला आलता, आपल्यालाच माहिती नाही. हा सांगत का आपल्याला ते त्यांनी काही दिवसापूर्वी तुमच्या ऍपलच्या झाडाचं तुमचा फोटो, हे ऍड्रेस सगळं आलतं की ऍपलचं झाड आपल्या इथं पण येऊ शकतं. आणि विचारत होते खायला चांगलं लागतं का, तर त्या दिवशी मी मटा खाल्ले ते तोडून 2-3 ऍपल. काहीच नाही, सेम आपल्या ऍपल सारखी टेस्ट आहे. एवढं आहे की जे ऍपल आपल्या बाजारात भेटतात, किती नाही म्हणलं तरी आजकाल आहे ना कोणतंच फळ असं बिना औषध पाण्याचं राहिलेलं नाहीये. प्रत्येकाला औषधं फवारणी मारू ते पोसवतात आणि हे करतात, काय म्हणतात ना, त्याला मोठं करतात आणि आपण ते खातो. पण आता त्याला हेच नाही, ऑप्शनच नाही आपल्याला. त्याच्यामुळं काय की आपल्याला घ्यावाच लागतात आणि खावाच लागतात. तर आमचे झाडं, आमचं वातावरण जंगलविळाचं एवढं भारी झालंय, प्रसन्न वाटायला लागलंय. एवढं आहे की पाऊस आमचा जोरात नाही झाला. जोरात पाऊस झाला ना आमच्या डोंगरावरून लय झरे वाहतात भारी. पण ह्या वेळेस आहे ना काय म्हणतात ना, पाऊस झिमझिमच झालाय असा थोडाफार, पण त्याच्यातच मग झाडांची जरा चंगळ झाली. तर इकडं बघा, इकडं फ्लावर पण सुंदर पद्धतीने आलाय. फ्लावरला पण बिना फवारणीची फ्लावर येते बरं का, कारण आम्ही खालच्या घरी होतो ना, तर लावायचं तिथं किचन गार्डन, तर मग त्याच्यामध्ये यायचे. इकडं वांगे, बापरे, हे वांगे उपटून लावा लागणार आहेत ताई आपल्याला लांब लांब.
याचं काही खरं नाही. हे लय येते, आपल्याला अनुभव आहे. त्याच्यानंतर अजून पुढं बघू. तसं पाहायला गेलं ना तर आता जी नवीन शेती आम्ही जी घेतलेली होती तिथं दाजींनी इतका 2 एकर मध्ये अख्खा भाजीपाला करून टाकलाय सगळ्याच्या सगळ्या. तर तेच खाता खावायचं नाही आम्हाला, तिकडे जायचंय. आता आणल्याच्या नंतर मेथी म्हणू नका, पालक म्हणू नका, मटर म्हणू नका, ज्या नाही त्या भाज्या. तर पालकाचे भजे बिले भारी होते ना गं, आणि पालकाचं सूप पण लय भारी होईल, एकच नंबर. वाढून दे याला ताई, सूप खायचे आता नको तोडू याला. फक्त तुम्हाला तुझ्या पुरते घेते नाही यांच्या पुरते असे थोडेसे. पण ती पण आहे ना बघ, वरुंब्याला चांगली आली आणि मध्ये ही आली. पण हे ना याला खुडून घेतलं ना तर लय फुटती भारी. तर मस्त नुसतं बेसन पिठात बुडून आपण तळून काढू त्याला. दाजी याचा सूप काय भारी होईल, काय भारी. खुडून कवर पण जाईन ती आपल्याला. आता आपल्या तिकडचा भाजीपाला किती का आलाय, मेथीन ते उगली का. मग आता आणाय सुरू करावं. नाही ती ना जळून गेली कमून काय नो मधी आता पाऊस झाल्याच्या नंतरच 5-7 दिवस झाले, ऊनच लय होतं ना. तर अर्धा वाफा जळाला आणि अर्धाच आला. ह्या आंब्याच्या वशाने आली ती, नाही तर आलीच नसती. पण गावराने एवढी नाही आली, पण आपण काही फवारेच मारत नाही ना, त्यामुळे ते जेवढं आहे तेवढंच लय. आता आपला भाजीपाला आला ना नुसता परत कोथिंबीर टाकलेली, हळद मीठ टाकूनच करायच्या भाज्या, नुसत्या खायला लावायच्या पोरांना पण नाही बी. कारण की घरचं ते घरचंच असतं. काय ऐकत का कोथिंबीर केली पुढं. इथं काय दिसतंय कोथिंबीर, हे कोथिंबीर टाकली परत कोथिंबीर. जाऊन द्या, कोथिंबीर लागतीच. हा टप्प्यावर टाकली त्यांनी. म्हणलं कोथंबीर आणि काजूच्या वड्याला भारी होते. आणि वरती 25 किलो टाकली. ती काही जोक आहे का. पण दाजी आता भाजीपाल्याला भाव सापडन, आपण कवा न्यायचं कवा विकायचं बाई, हाऊस म्हणून. हे पण बघा, तिकडची काढली का इकडची लगेच येईन ताजी कोथिंबीर, वेगळीच मजा आहे. सगळे आले बरेचसे, एवढे रोपडे झाले आपल्याला 8 रोपडे म्हणजे किती. आणि तिकडं लई येत. टोमॅटोच नाही लावले बाई, टोमॅटोच मेन येत. टोमॅटोचे लावू आपण पावसाळ्यात. आता मस्त मध्ये वाफे मोकळे येत लावू. तिकडे लावलेत का खाली आपल्या कवड्याकडे टोमॅटो, भारी आहे बाबा. पाऊस आबाळ येतो, आज रात्रीचा पाऊस येतोय वाटतं. याच्यात काही नाही, याच्यात लावू टोमॅटो ताई आपण नंतर मोठे झाल्यावर. याला आहे ना काड्या बांधल्या ना भारी. बेलाचं झाड बघा दाजी किती वर गेलंय. बेलाचं झाड कसं नीट गेलंय. 5 पानावालं गायब झालं. खालून छाटलं ना ते हे वर 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 जाणार आहे ना. आताच पाऊस काळातच करावं लागेल दाजी, नंतर मग ते फुटणार नाही. ये ना कलम केलेलं होतं एकाच फांतीला, आणि ती फांती जळाली का हे परत 3 पानावर फुटलंय. याला काठी बांधावं लागेल, सरळ जाईन बघा. भारी आले, तोडीत नाही मी याला. सगळं मेंटेनन्स करून देते. हे 5 पानाचं होतं, पण याला कलम केल्यावर अजून काही येईन दाजी याला 5 पानाचं. मला वाटत करावा याला. तर हे बघा मोठे मोठे आमचे ह्या मोसंबीचं झाड आहे. अक्षरशः झुकलेत हे. आणि मला याला पिवळं झालेलं बघायचं दाजी, तवाच तोडायची याला. बघा किती आल्यात. आणि याला डेंगी पण द्यावा लागणार आहे, एक बांबू बांधावा लागणार आहे बघा. आणि बिना औषध फवारणीचं हे एवढं सुंदर म्हणजे आता. आणि खायला पण गोडच आहेत. मध्ये आणल्या होत्या 2-3 तोडून दाजींनी घरात ना, तर गोड आहेत. हा आता सीताफळाचं सीझन चालू झालंय, आता सीताफळ सुरू होणार आहेत बघा. आता संत्र्याचं संपलं, जांभळाचं संपलं, हा ऍपलचं पण संपलं. आता रामफळाचं तर काय दाजी म्हणते, रामफळ आलेत आता. रामफळ सीताफळ, रामफळ पहिल्यांदाच आलंय ह्या वर्षी लावल्यापासून. रामफळ सीताफळ अंजीर, अंजीर पण सुरू होईन आता. अंजीर झालं वाटतं सीझन का सुरू होईन आता. आता सुरू होईल. चला मस्तपैकी गरमागरम कांदा भजीचं काम इकडं चालू आहे. बाहेर वातावरण आता अंधारच पडला म्हणा, पण आता दाजी पण लवकर आले आणि सगळंच म्हणलं चला आता आम्ही पण आलो म्हणजे मग कुठलीही गोष्ट टाइम असला ना मग होतं बरोबर. तर मग आता छान पैकी बघा ताजी कोथिंबीर आणून त्याच्यामध्ये टाकली, पालक सगळं सगळं म्हणजे फ्रेश कोथिंबीर बरीचशी आणि पालक कट करून टाकलाय. खरं तर पालकाची डीप करायची होती, पण नंतर एकच कट केला. मी म्हणलं लय नव्हती उरली, परत एकदा करू पालकाच्या.
हा तर चला. तर मग आता ताईंनो बघा, कालच्या व्हिडिओ खाली कमेंट्स होत्या बघा, बऱ्याच ताई म्हणल्या की बालाजी तांब्यांचं ताई स्वाती पुस्तक वाच. पण मला असं वाटतं बालाजी तांब्यांचं जे गर्भसंस्काराचं जे पुस्तक होतं, तर मला असं वाटतं ते जुनं आता भेटतच नाहीये. मला असं वाटतं भेटतं, पण जुन्या याच्यातले बरेचसे पेज आहेत ना, त्यांनी ते हे केले बघा, त्याच्यावरती बंदी लागली होती. माझ्याकडे जुनं पुस्तक होतं खरं तर आर्यांच्या टायमाचं, पण नेमकं ते मी दुसऱ्याला दिलं, मग दुसरीने तिसऱ्याला दिलं, तिसरीने चौथ्याला, असं करत ते पुस्तक नाही राहिलेलं आता. त्याच्यामुळं जुनं मिळत नाहीये. कोणाकडे जर असेल तर आम्हाला पार्सल पाठवून द्या आमच्या ऍड्रेस वरती. माझं वाचून झाल्यावर परत मी रिटर्न करून टाकेन तुमच्या ऍड्रेस वर. ते कुरिअरचा आम्ही बघू, किंवा मग आमचा जो कुरिअरवाला आहे ना, कुरिअरवाले आपले जे दादा, त्यांना तुमच्या घरी पाठवू, तिथं द्या. कोणाकडे जुनं जर असेल ना, कारण जुन्या याच्यात जी माहिती होती ना ताईंनो, ती नवीन याच्यात नाहीये. कारण त्याच्यातले मला तर वाटतं बरेचसे पानं त्याच्यावरती, बऱ्याचशा काही याच्यावरती अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या की त्याच्यावरती बंदी आलेली होती आणि ते त्या पुस्तकातनं कट करायला सांगितलं होतं. नंतरच त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही काही गोष्टी अशा नाहीये ज्या की खरंच खूप आपल्यासाठी महत्वाच्या किंवा मग फायदेशीर आहे ती माहिती खूप. पण असेल तर नक्की पाठवून द्या, पण जुनं पाहिजे बरं का. आणि आपला जो बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा आणि ते कॉलवर सांगा की असं असं पुस्तक स्वातीताईसाठी पाठवायचंय म्हणून. तर मग त्यांना काही माहित नाही, मी उद्या सांगून ठेवीन त्यांना. मग जर कॉल आला तर तुम्हाला ऍड्रेस वगैरे देऊ आमचा आणि त्याच्यावर पाठवून द्या. मग नक्कीच माझं झाल्यावर नवीन भेटतंय पण जुनं नाहीये. तर ते पण. आणि एक अजून एक होती पहा, त्याला लाईक पण भरपूर होती. एका ताईंची कमेंट होती की ताई मला 2 मुली आहेत, पण त्या मुली इतक्या भांडतात, लहानच आहेत अजून पण लय भांडतात, पण मोठं झाल्यावर काय करील याची चिंता मला इतकी वाटतेय. तुम्ही लहान होता त्यावेळेस तुम्ही दोघी जणी भांडायच्या का, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्याला खाली म्हणजे त्याला लाईक पण भरपूर आहे, रिप्लाय पण भरपूर जणींनी केलेले आहे. अगं त्या लहान आहेत, मोठ्या झाल्याच्या नंतर ज्या त्या आपापल्या घरी जातील आणि मग घरी गेल्याच्या नंतर त्यांचं काय भांडायचं संबंधच येत नाही. 15 मिनिटांनी तुला गरम गरम पकोडे आणून देते. आणि मग तर मग आता ते तर होणारच आहे. ते जर वेगवेगळ्या घरी जर गेल्या तर भांडणाचा विषयच नाही पडत. लहान असतं तोपर्यंत प्रत्येक घरात भांडाभांडी हायच. आमच्या पोरांची होती कशावरून तू मी होतीच. आणि राहिला आमच्या दोघींचा प्रश्न, तर ताई सगळ्यात मोठी पडायची आणि मी सगळ्यात लहान पडायचे. मला ज्या वेळेस कळायला लागलं त्यावेळेस तर ताईचं लग्न पण झालं होतं आणि जोवर कळत नव्हतं तोवर तर कळतच नव्हतं. मग ताई सगळ्यात मोठी म्हणल्याच्या नंतर आमच्या दोघींमध्ये 9-10 वर्षाचा अंतर आहे. भांडण व्हायचं विषयच नाही, कधीच नाही. आणि आमची माझी 2 नंबरची बहीण आरती, तिच्यामध्ये आमच्या दोघीतलाही भांडणं व्हायचे. मी लग्नाच्या आधी माझे नख वगैरे वाढलेले आयुष्य असं एवढं भांडायचे की मांजरीवाणी पार रक्तच काढायचे. म्हणजे एवढे भांडणं व्हायचे आमच्या दोघींचे. कारण तिचा स्वभाव वेगळा, माझा वेगळा. आमच्या दोघींचे असे निश्चित हे असायचे 36चा आकडा. म्हणजे ते 2 बोके कसे भांडणं करते तशी भांडणं व्हायची, लय भांडणं. आम्ही मम्मीचा मग त्या भांडणावर ना मग मला मार बसत नव्हता, कारण मी सगळ्यात मोठी. लई दिवसातनं चुलते वगैरे सगळे एकत्र होते. लई दिवसातनं मुलगी झाल्याच्या नंतर मला वाचवायला मग आजी पण चुलती पण ती मात्र बिचारी मार खायची. रट्टे सगळे तिच्यावर येऊन पडायचे. खोडकर पण तीच होती म्हणायला, कळी पण तीच करायची. तर आमच्या दोघींची लई भांडणं व्हायची. पण आमचे आपले झालेच नाही ताई, का झाले काहीच म्हणजे असं स्पेशल म्हणजे नाहीतच, आठवतच नाहीत आमचे झाले म्हणून असे. कवा तवा नाही ना आता नाही. म्हणजे आमचे विचार नेमकं दोघींचे पण मिळते जुळते येत, त्याच्यामुळं असं काही विशेष असं कधी भांडणं झालेच नाही आमचे. म्हणजे कारणच नाही त्याला. आणि पहिले नाही झाले ना आता नाही झाले, त्याच्यात काही हे नाही. आणि माझ्या भाईयाची व्हायची, कारण आम्ही दोघे जरा सारखे वारखे पडायचो. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे आणि मी सगळ्यात लहान आहे, तर आमच्या दोघांचे व्हायचे. पण ह्यांच्या दोघींसोबत माझे कधीच नाही झाले. हिच्या सोबत नाही झाले आणि 2 नंबरच्या बहिणीसोबत नाही झाले, कारण त्यावेळेस कळतच नव्हतं काही. तर काही एवढं भांडायचा विषयच नाही. आणि मी लहान होते सगळ्यात, त्याच्यामुळं ह्या भांडल्या नाही लक्ष दिलं का मम्मी यांनाच खवळायचे, त्याच्यामुळे विषयच नाही. चला बघा इकडं गरमागरम मस्तपैकी कांदा भजे 2-4च खावा लागते, नाही तर खोकला इथं काय येतोय तेलकट आणि व्हायचा अजूक. तरी बघा ही एकदम जुनी कढई आहे आमची. लगेच गरम पाणी पे. कधीची ताई ही गुजरातला घेतली होती ना, का पुण्याला? तळायला हीच बरी पडती. तसेच आम्ही ताईंनी आपल्या बऱ्याच सांगून आम्ही अल्युमिनियमचे भांडे वापरणं बंद केलंय. पण तळायला आहे ना हीच वापरावं लागते. स्टीलच्या कढईत होत नाही तळणीचे पदार्थ चांगले. कोथिंबीर कसली भारी दिसते त्याच्यात बघ. जास्त टाकली. पोरांचे क्लास चाललेत नेमकंच, तर अगोदर आता सगळं नेमकं भजे खायचं लगेच जेवायला बसायचं. आमचा सगळा स्वयंपाक झाला, किचन वगैरे साफ केलं
एवढी एवढी भाजी तुम्हाला पुरती का? तर या भाजीच्या विषयी आधी पण आम्ही सांगितलेलं आहे. आमच्या इथं जास्त भाज्या खाणारे आणि संध्याकाळी इथं म्हणजे भाजी नाहीतच जमा. बाबांना तर दूधच लागतं आमच्या, त्यांना भाजी चावतच नाही. दात पार कामातून गेलेत, कितीतरी वर्ष झालेत की ते फक्त चपाती दूध आणि उलट एवढी एवढी भाजीशी तोंडी लावायली त्यांना भरपूर होती. त्यांचा विषयच नाही राहिले. पोरांचा विषय, पोरं तर नुसते स्वच्छच मारित. किती वरडा किती आरडा, ज्या दिवशी वरडण त्या दिवशी मग खाणार, दुसऱ्या दिवशी तीच सवय त्यांची परत रोज, म्हणजे मनावा असं नाही खात. ध्रुवचं काय रिॲक्शन आहे? त्याला तर क्लास चाललाय, त्याची रिॲक्शन आपण घेऊ बरोबर आणि बाबांची पण घेऊ, दोघांची पण रिॲक्शन घेऊ. व्हिडिओ मध्ये घेऊ, कारण त्याचा आता क्लास चालू आहे. बाबाला आता विचारले, बाबा आज करते, कारण त्यांना ऐकायलाच येत झाले. सकाळ सकाळ चांगल्या मुडामध्ये सकाळ सकाळ मूड बाबांचं फ्रेश असतं. कारण लई लवकर येणे काढून ठेवलंय भाज्याचं, पण आम्ही मुद्दाम नाही केले. कारण काय झालं असतं माहिती का, भजे जर मगाशी खाल्ले असते ना सगळ्यांनी तर ना भूकमोड झाली असते, जेवणच नसतं गेलं कोणाला असतं. मग आता भजे खायचे आणि लगेच जेवायला बसायचं, म्हणजे ओके होऊन जाईल सगळं. मग जेवण पण जाईल. हा, जेवणाबरोबरच घ्यायचे. मग वरण भात मस्तपैकी, सिमला मिरचीची भाजी, वरण भात असले. आमचे लेकरं सगळे संध्याकाळची वरण भातच जास्त खातात आणि त्याला भजे म्हणल्याच्या नंतर जोडीला आमरस पण आहे. म्हणून मग आता तेवढी भाजी भरपूर होणार आहे आम्हाला, कारण की काहींना जास्त भाजी लागती पण आम्हाला नाही लागत, कारण आमच्या सकाळच्या 2 असतात. या दाजींना आणि मला दोघांना जास्त लागते. ताईला पण एवढी भाजी लागत नाही आणि बाकीच्यांचं तर काही सवालच नाही उठत. हे जरी असले सुट्टीवर आलेले असले तरी पण यांना बी काही भाजी लागत नाही. आम्ही दोघं सारखे आहेत खायच्या बाबतीत आणि हे दोघं सारखे आहेत खायच्या बाबतीत. असे यांना चटक मटक लागतं, यांना बी सुट्टीवर आल्या चटक मटक येला बी. आणि दाजी तर कोणत्या भाज्या खाते, दाजींचं काही टेन्शनच नाही. थोडी क्वांटिटी लागत पण छान असं चटक मटक. आम्हाला भांडा लागत नाही लागत आम्हाला, तसं यांना असं पातळ भाजी चुरून बरून लागत आम्हाला. थोडं खायचं पण चांगलं खायचं, तसं यांना असं लय हे म्हणते आमच्या नारळाच्या खाली जात नाही कोरड्या भाज्या. सकाळी ना सकाळी आम्हाला 2 भाज्या कराव्याच लागतात, एक पातळ आणि एक सुकी. कारण की मग दाजी नाश्ता म्हणजे डायरेक्ट जेवणच फुल करते आणि डायरेक्ट दिवसभर मग काही खातच नाही. कधी कधी मग नाश्त्याला आयटम केलेला असला ना, मग कसं होतं नाश्ता सारखंच केला जातो. मग दिवसभराचा प्रश्न पडतो, कारण ते एकदा गेले ना की मग त्यांना परत कधी यायला भेटते आणि कधी नाही. आम्ही पण स्टुडिओवर असतो, मग सगळे बेन्सीच होती, त्याच्यामुळे मग एकदाच पोटभर जेवून गेलं ना की मग टेन्शन राहत नाही. आणि आम्ही पण एक टाइम जेवतो आणि संध्याकाळी थेट. आता सध्याला मी नाश्ता वगैरे करते सकाळी, पण त्याच्यामध्ये लाडू अक्रोड हे ते फ्रूट हेच त्यांनी पोट भरतं. मग स्पेशल मेनू असं काही नाश्त्याला करीतच नाही. त्याच्यामुळे मग असं स्पेशल नाही खात नाश्ता. कधी वाटलं तर मग एखाद्या वारीला करायचं, पण सवय नाहीये सकाळ सकाळ एवढी खायची, मग तेवढ्यातच भरपूर होऊन जातं. चला बोलवा सगळ्यांना भजे खायला, भजे पार्टी होईल मस्तपैकी. झालं नाही, यांचा क्लास होतो आता 1-10 मिनिटं. काय तुझ्याकडं सोना चांदी पैसा कुठून आणला? सोना चांदी पैसा कुठे? खोदून आणला. खोदून हा कुठे बघू दे. तिकडा खोदलाय. कुठे पण सोना चांदी पैसा? काही हे टेबलवर पेपरवर ठेवायचंय बघा, पेपर हे. आणि हे घेऊन आलाय ते सोनं म्हणून ऑफिस मध्ये. सोना चांदी पैसा नाही बघा, असं खेळणं याचं चालतंय, त्याला अगदी जपून ठेवतोय. तिकडचं घेऊन आला ऑफिस मधनं. सोना चांदी पैसा जपून ठेव बरं का बाळा. हा तुझ्या सोना चांदी पैसा जपून ठेव. हा किती आहेत सोना? यो माहिती नाही किती तोला आहे? एकच आहे आणि सिक्के लिहित. अरे तू 1000 ग्राम आहे. 1000 ग्राम सोन्याचा बिस्किट. सोन्याचं बिस्किट आहे ना? कोणाला देणार आहे? माग तू कोणाला देणार आहे हे सोन्याचं बिस्किट? त्यांनी ना त्यांनी सबस्क्राईब केले त्यांना देणार आहे. बाई काय कर नाही बाई आता. आणि ते पुरण काय ते पुरण ना. हा पुरण. सबस्क्रायबर आपले किती तेवढ्याला पुरण? मला तर वाटलं तू म्हणशील आई तुला देतो. हा मी 500 पैशाची नोटा घेतो बर्थडेला. अरे वा, बरं आहे. मग काय मग दे तुझ्या मनी बॉक्स मध्ये टाकून दे. चल पिगी बॉक्स मध्ये ते पैसे पिगी बँक मध्ये टाकून दे. नाही त्याच्यात मी नोट टाकतो. नोट हा त्याच्यात फक्त नोटा टाकतो आणि इकडे त्याची जी बँक आहे ना छोटी बँक आहे का इकडं, त्याच्यात तो टाकत असतो. इथं ही ब्लू कलरची, त्याच्यात बरेच त्याने पैसे साचवले होते. बघतो ना आम्हाला टाकताना, आम्ही पण 2 जणी टाकतो ना रूम मध्ये असतात मातीच्या याच्यात, तर त्याच्यात लगेच तो पण टाकून देतो. कुणी काय दिलं, पाहुणे कुणी आले तर लगेच जाऊन त्याच्यात टाकून देणार. बाळा हे पण टाकत जा चिल्लर पण सोन्या. हा द्यायची टाकून.
हे पण टाकायचं काय नाही होत दाद्या. हा हे पण टाकायचं काय नाही होत. पाऊस सगळा बाहेर एवढं सध्या हे आलंय सगळीकडे बघा अंधार अंधार सगळा.